कुणीतरी खूप छान सांगितलंय, जर नशिबात असेल तर निघून गेलेलं पण परत येईल, पण नशिबातच नसेल ना तर आलेलंही निघून जाईल. त्यामुळे नको त्या अपेक्षा बाळगू नका. जे मिळतंय ते सांभाळायला शिका. नातीही कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाहीत. नाती तुटतात एकतर तिरस्काराने, दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे, आणि तिसरे गैरसमजामुळे, आणि चौथं लोकांनी कान भरल्यामुळे. नात्यामध्ये विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा. वडिलांचे कष्ट जर डोळ्यासमोर असतील ना तर कोणत्याही प्रेरणादायी विचारांची गरजच भासणार नाही. शौक पूर्ण करण्यासाठी वेळ मिळाला नाही की समजायचं जीवनाचा प्रवास सुरू झालाय. द मोस्ट पॉवरफुल लाईन, मी करू शकतो आणि मी करणारच. जगातील सर्वात सुखी माणूस तोच आहे ज्यानं एकटं जीवन जगायला शिकलंय. कधीतरी विचारा त्या मित्राला ज्याला वडील नाहीत. जगाच्या या दुनियेत तो कितीही श्रीमंत असला तरी त्याच्या इतका वडील प्रेमासाठी भिकारी कुणीच नाही. कधीतरी विचारा त्या सोनपरीसारख्या मैत्रिणीला जिची सर्व स्वप्न, हट्ट, लाड न सांगता पूर्ण होतात, पण मायेने काळजी घेणाऱ्या वडिलांचे हात पाठीशी नाहीत. कधीतरी विचारा आपल्याच मनाला, आपल्या वडिलांनी कधीच कोणत्या गोष्टीसाठी आपल्याला कमी पडू दिलं नाही, म्हणजे आपण किती नशीबवान आहोत. बापाचा फोन कट करत जाऊ नका, कारण अनेक व्यक्तींना तो फोन कधीच येत नाही. लक्षात ठेवा, लोकांना तुम्हाला हरलेलं पाहायचं असतं, पण आपण जिंकण्यासाठी बनलेलो आहोत हे सतत स्वतःला सांगायचं. समोरच्याला दोष देण्यात काय उपयोग राव? माणसं ओळखायला तर आपणच चूक केलेली असते. चांगलं करूनही काही लोक तुम्हाला वाईट समजत असतील तर तो तुमचा दोष नाही. कदाचित तुम्हाला ओळखण्याइतपत त्यांची पात्रता नसेल. खोट्या होकारापेक्षा स्पष्ट नकार केव्हाही चांगला असतो. स्वप्न मोठी असो की छोटी, झुंजण्यासाठी जिद्द मनापासून असेल तर तुम्हाला यश निश्चितच मिळणार आहे. ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती नम्रतेने नमस्कार करते त्यावेळी समजून घ्या की जगातली सर्वात मोठी श्रीमंती आपण कमावली आहे. कोणाकडेही आपलं मन मोकळं करू नका. मन मोकळं करण्यासाठी ऐकणारा आपला असावा लागतो. खोटं सहज विकलं जातं, कारण सत्य विकत घेण्याची प्रत्येकाची ऐपतच नसते. मनाला वाटेल ते करा, पण मनाला लागेल असं करू नका. कोणी कितीही माणुसकीचे उदाहरण दिलं तरी पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, या जगात कोणीच कोणाचं नसतं. कायम लक्षात ठेवा, स्वतःचे ज्ञान आणि योग्य सल्ले त्याच माणसांना द्या जे मनापासून तुमचं ऐकतात. गरजेच्या वेळी हक्काच्या माणसाने वेळ नाही दिला की आपलेपणाची व्याख्या समजते. संसार करायला संपत्ती नाही, माणसं लागतात. घरात माणसं नीट असली की हॉल, किचन आणि बेडरूम हे एका रूममध्ये सुद्धा होऊ शकतं. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठंतरी चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला दिसत नाही. नातं रक्ताचं असो किंवा मांडलेलं, मदतीच्या वेळी ते साथ देतं तेच खरं नातं. दररोज येणाऱ्या अनुभवातून एकच कळतं, आपल्या कुटुंबियांशिवाय आपलं कुणीही नसतं. आपण म्हणतो की परिस्थितीमुळे काही करता आलं नाही. खरं तर ती परिस्थितीच अशी असते जी काहीतरी करायला भाग पाडत असते. आयुष्यात प्रत्येक ठिकाणी पैसाच कामी येतो असं नाही. आपल्या जवळच्या माणसांचा आधारही अनेक ठिकाणी खूप महत्त्वाचा ठरत असतो. सगळं संपल्यावर खेळ जिंकता येतो, फक्त आपल्यात जिंकायची ताकद असली पाहिजे.